नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. नारायणगावात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांकडून दादांच्या ताफ्याला काळे झेंडे. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळलं जात असल्याचा आरोप. नारायणगावामध्ये भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. अजितदादांच्या विरोधात आंदोलन करणारे पदाधिकारी ताब्यात. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संकेत. नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा. पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमात वक्तव्य. टाइम्सच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती कोणालाच बहुमत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी. सर्व्हेत दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती. शिंदेंना 27%, ठाकरेंना 23, तर फडणवीसांना 21% पसंती. टाइम्स मार्टाईच्या सर्व्हेत दावा. दिशाभूल करण्यासाठी असे सर्व्हे येतात. मोदींना 350 जागा मिळतील असा सर्व्हे आलेला. त्याचं काय झालं? तर राज्यात महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार. राऊतांचा विश्वास. आम्ही लोकसभेला रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेसला दिली. विधानसभेत विदर्भात ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी प्रयत्न. तर नागपुरात जागांचा आढावा घेतोय. राऊतांचं विधान. 400 जागा जिंकल्या असत्या तर मोदींनी चलनावर स्वतःचा फोटो टाकला असता. सुजाण भारतीय जनतेनं तिरंग्याचे, स्वातंत्र्याचे आणि संसदेचे रक्षण केले. सामनाच्या रोखठोकमधून मोदींसह भाजपवर निशाणा. भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर. नांदेडच्या मिनल खदगावकर, बीडचे राजेंद्र म्हस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा. माढा विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि पवार गटात रस्सीखेच. काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांचा विश्वास. नाईलाजाचं अजितदादांसोबत गेलो, पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच. शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे प्रभावदेवी येथे बालाजी मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात एकत्र येणार. आदित्य ठाकरेंच्या हस्ते पायाभरणी, तर राज ठाकरेंची विशेष उपस्थिती असणार. अशोक चव्हाणांनी आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला प्रताप चिखलीकरांची गैरहजेरी. मला सन्मानानं बोलावलं तर मी जातो. चिखलीकरांची प्रतिक्रिया. उमरेड, काटोल, पूर्व नागपूर, हिंगणा मतदारसंघासाठी पवार गट आग्रही. नागपूरमध्ये उमरेड आणि पूर्व नागपूर काँग्रेसकडे असताना पवार गटाचा दावा. युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या. मुलाला तिकीट दिलं ते कुठल्याही बापाला आवडेल. काँग्रेस नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज सातारा दौरा. शिंदेंच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन. कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर. महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार. तपोवन मैदानावर सुरू करण्यात आली होती तयारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जुन्नर तालुक्यात जनसन्मान यात्रा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि इतर बैठकांचं आयोजन. तर दुपारी 2 वाजता आंबेगाव तालुक्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन. शरद पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 6 वाजता पुण्यात बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज बैठकीत आढावा घेणार. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालात झळकले अमित शहा आणि शरद पवारांचे फोटो. येत्या आठवडाभरात अमित शहा कोल्हापुरात येणार असल्याची माहिती. राहुल कनाल यांच्या खांद्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी. राहुल कनाल यांची सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी वर्णी. मी माझ्या भूमिकेवर ठाम. चूक केली असं वाटत नाही. माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही. वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही. रामगिरी महाराजांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुन्हा दाखल करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाच्या नागरिकांचा ठिय्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कुलूप बंद आंदोलन. राज्यभरातील 28,000 ग्रामपंचायतीला कुलूप. ग्रामपंचायतच्या 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर उच्च न्यायालयानं लावली कात्री. या कात्री लावण्याच्या निर्णयाला स्टे देण्याची मागणी. रत्नागिरीच्या शृंगारपूर येथील सरपंचांचे ग्रामपंचायतला निधी मिळत नसल्यानं आंदोलन. सरपंच विनोद पवार यांचं ग्रामस्थांसह साखळी उपोषण सुरू. चिपळूणच्या सावर्डेमधील कात कंपनी विरोधात स्थानिकांचं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण. कात कंपनीतील प्रदूषण पाण्याविरोधात स्थानिकांचं उपोषण. कारवाई होईपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा पवित्रा.
महत्वाची बातमी आहे. पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी एक नवी अपडेट समोर येते आहे. अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी ट्रेनिंग दिल्याची माहिती आहे. आरटीओनं रोड सेफ्टी ट्रेनिंग बाबत गुप्तता पाळली आहे. आरोपीकडून आधी निबंध लिहून घेतला, तर आता रोड सेफ्टी ट्रेनिंग देखील त्याला देण्यात आलेली आहे. राज्यात पुन्हा पावसाचा कमबॅक. पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. अमरावती जिल्ह्यातील वरुड शहराला पावसानं झोडपलं. चुडामल नदीला काही काळासाठी पूर. शहराच्या अनेक नव्या वस्त्यांमध्येही पाणी शिरलं. नाझरे धरण 100% भरलं. पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याच्या आवकेनुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित दरवाजांमधून कऱ्हा नदीत 1642 क्युसेक विसर्ग सुरू. गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरगाव मधील इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो. बीडच्या माजलगाव शहर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. 2 महिन्यांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सकाळी 10:50 पासून ते 30:20 ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बर मार्गावर 11:15 ते 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक. ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेचे बुधवारी कोल्हापुरात जंगी स्वागत होणार. शहरातील ताराराणी चौक ते दसरा चौक दरम्यान काढली जाणार मिरवणूक. मिरवणुकीमध्ये 3 ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार. महाराष्ट्रातील सोने खरेदीच्या दरात 46% वाढ. तर डेटा थिंक टँक प्राइसच्या सर्व्हेनुसार राज्यात सोने खरेदी वाढली. तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त नाशिकमधील वाहतुकीत बदल. त्र्यंबकेश्वर पोलिसांची माहिती. आज सकाळी 8 वाजेपासून सोमवार रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात वाहनांना प्रवेश नाही. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय. बीडच्या आष्टी तालुक्यात लिंबोडीमध्ये महिलांकडून मारुती मंदिरावर कलशरोहण. भक्तिमय वातावरणात कलशरोहण सोहळा संपन्न. पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून अडॉप्ट अ हेरिटेज योजना जाहीर. दत्तक घेतलेले एलिफंटा केव्ह राज्यातील पहिले हेरिटेज. नामांकित कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना वास्तूंच्या देखभालीची संधी मिळणार. नाशिकमध्ये 30 ऑगस्ट पूर्वीच गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागणार. शेवटच्या 7 दिवसात कुणालाही परवानगी न देण्याचा महापालिकेचा निर्णय. उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं तुळजापुरात साखळी उपोषण. पुसद तहसील येथे मृत्यूची नोंद घेऊन दाखल्यासाठी लिपिकाकडून पैशाची मागणी. तक्रारदारानं लिपिकाचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लिपिक निलंबित. बाळू पवार असं कारवाई झालेल्या लिपिकाचं नाव. अकोल्यातील बाजोरिया नगरमध्ये राहणाऱ्या सुधाकर पाटील यांच्या घरी सिमेंटचा लसूण आढळला. फेरीवाल्याकडून लसूण घेतल्याची माहिती. गोंदियात एका अजगरानं एका कोंबड्यासह लोखंडी रॉड गिळला. वन विभागाच्या मदतीनं अजगरावर पशु रुग्णालयात उपचार. अजगराच्या पोटातून लोखंडी रॉड बाहेर काढण्यात यश. बेंडाळा फाट्याजवळील बस आणि कारचा अपघात. कुठलीही जीवितहानी नाही. बस आणि कारचं मोठं नुकसान.